कृपया पंचांनी जरा घाई करावी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे शुभम गिरकर. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घ्यावं. शुभम गिरकर मॅन ऑफ द मॅच. नाही आहे. बॅटिंगला स्ट्राईकला महेश कोपरकर आणि नॉन स्ट्राईकला अक्षय मिस्त्री. पंचांनी सामना सुरुवात करावा. पाटील वाईज ओपनिंग बॅट्समन महेश कोपरकर आणि अक्षय मिस्त्री नॉन स्ट्रायकर एंडला. दादा आणि हा पहिला बॉल डॉट बॉल. अतिशय उत्कृष्ट असा बॉल फ्रॉम शेखर दादा. डॉट गेला. ए परश्या आहे जरा इथे येऊन बस ना. तिथे खाली मचमच करत बसलाय. दुसरा बॉल घेऊन येत आहे शेखर दादा फ्रॉम राईट अमाउ आणि हा एक सिंगल साठी. दोन बॉल एक रन. स्ट्राईकवर आलेले आहेत अक्षय मिस्त्री. पहिल्या ओव्हरचा तिसरा बॉल घेऊन येत आहे शेखर आणि हा एक लेग साइडला सुंदर असा फटका आणि हा मिसफील्ड करत दोन अतिशय 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 स्लो रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम अक्षय मिस्त्री. 3 बॉल 2 रन. स्ट्राईकवर आलेले आहेत महेश कोपरकर. हा पुन्हा एक सिंगल साठी. 4 बॉल 3 रन. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकत शेखर दादा. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत पहिल्या ओव्हरचे. पहिल्या ओव्हरचा 5वा बॉल घेऊन आहेत शेखर दादा. आणि हा अजून एक सिंगल. 5 बॉल 4 रन. अतिशय उत्कृष्ट अशी पहिली ओव्हर घेऊन शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. लेग साइडला लॉफ्टेड शॉट आणि हा फक्त सिंगल रन. टोटल स्कोर आहे 5 रन 1 ओव्हर. पहिल्या इनिंगचा दुसरी ओव्हर घेऊन येत आहे अजित यादव. स्ट्राईकवर आहेत महेश कोपरकर. अजित राईट अमाउ
आणि हा अजून एक सुंदर डॉट. पहिला बॉल डॉट. दोन जिंकले तर दुसरा बॉल अजित यादव. आणि हा एक सुंदरसा कट सिंगल रन साठी. 7 बॉल 5 रन. 7 बॉल 6 रन. दुसऱ्या तिसरा बॉल घेऊन येतो अजित. आणि हा एक सिंगल. तीन बॉल 7 रन. 1 ओव्हर 3 बॉल 7 रन. आणि एक सुंदरसा असा बॉल कीपरकडे डॉट बॉल. एक ओव्हर 4 बॉल 7 रन. अतिशय स्लो अशी सुरुवात बॅटिंग साइड कडनं. आणि हा एक पुन्हा एक सिंगल ढकललेला आहे. पाच बॉल 8 रन. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी टाकत. आणि हा एक पुन्हा एज सिंगल रन साठी. 4 ओव्हरचीच मॅच आहे याची नोंद घ्यावी. 2 ओव्हर झालेले आहेत. टोटल स्कोर 9 रन. अतिशय स्लो सुरुवात बॅटिंग साइड कडनं. नाही दुसरं कोणतं माट्या. अमय मातोंडकर तिसरी ओव्हर घेऊन येत आहे. अमय मातोंडकर अतिशय उत्कृष्ट बॉलर. या ओव्हर मध्ये जर अमय मातोंडकरने 3 विकेट काढले कुठल्याही पद्धतीने तर त्यांना 500 रुपयाची पारितोषिक आहे सिद्धेश गव्हाणकडनं. पहिला बॉल सुंदरसा फटका पण एक सिंगल. अक्षय मेस्त्रीने 6 मारला तर अक्षय मेस्त्रीला 500 रुपये नाही एकच. आणि या ओव्हर मध्ये एक जरी षटकार अक्षय मेस्त्री यांच्याकडनं आले तर त्यांनाही 500 रुपयाचं पारितोषिक आहे सिद्धेश गव्हाणकडनं. 2 500. दुसरा बॉल. आणि हा एक सुंदर असा बाउन्सर. 2 बॉल फक्त 1 रन घेऊन. कृपया नोंद घ्यावी 3 विकेट काढल्यानंतर 500 रुपयाचे पारितोषिक आहे. खाल्ला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. तिसरा बॉल घेऊन येत आहे अमय मातोंडकर. आणि हा उत्कृष्ट असा मिडल स्टंप मागच्या साईडने. उत्कृष्ट बॉलिंग. अजून 2 विकेट. अजून 2 विकेट पाहिजेत. 2 विकेटवर 500 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे त्यांना. शंतनू कदमला 6 मारला. शंतनू कदमला 500 रुपयाचं पारितोषिक. जर शंतनू कदमने जर षटकार मारला माताला तर त्यांनाही 500 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे. टोटल 3 500चे 3 पारितोषिक आहेत. शंतनूसाठी 2 ऑफर आलेले आहेत. त्यांनी जरी 1 6 मारला तरी त्यांना 1000 रुपयाचं माटालाच 1000 रुपयाचं बक्षीस भेटणार आहे. 500 रुपये गव्हाणकडनं आणि 500 रुपये गिरकरकडनं. शंतनूला फक्त 1 षटकार मारायचा आहे. आणि मिहीरकडनं पण ऑफर आलेली आहे.
एका षटकारावर 500 रुपये कडनं पण काढला तर 500 रुपये अजून. टोटल 1500 रुपये आणि जर माटाने याचा विकेट काढला तर अजून 500 रुपये गव्हाणेकडनं. अतिशय उत्कृष्ट बॉल जरासा वाचला, ऑफ स्टंपच्या साईडने गेला. काय इथे दोघांमध्ये अशी चुरस झालेली आहे. टोटल 1500 रुपयाचं बक्षीस आहे 2000 ना. फक्त एक 6 मारल्यावर 2000. तिघांचं ना हे. माझं तिघांचं 1500. नाही मागच्या गिरकर वर्षी याला ना 500. शंतनूला 1500. शंतनूला 1500 रुपयाचं गिफ्ट मिळेल तर एका षटकारावर. आणि हा एकच सिंगल रन. अजून 2 बॉल राहिलेले आहेत. एक बॉल आहे. शंतनू नाही बदला 1000 झाले. माट्याला 1000 झाले विकेट. माटाने जर एक सिंगल विकेट काढलेला आहे तर जेसन कडनं त्याला 500 रुपये भेटणार आहे शंतनूचा विकेट काढला तर. शंतनूचा विकेट काढल्यानंतर. लास्ट बॉल टू गो. दोघांनाही चान्सेस आहेत. गिरकर शंतनूला 1500 रुपये कमवण्याचे फुल चान्सेस आहेत. आणि हा वाचलो चान्स हुकलेला आहे. आम्ही वाचलो. ऑलमोस्ट 2000 रुपयाचं पारितोषिक कोणालाही नाही मिळालं. तुझ्याबरोबर मॅच आहे ना प्रसाद दादा. हो तुझ्याबरोबर शेवटची आहे ना. मग अजून एक ह्याच्यानंतर म्हणजे आता नंतरची आमची तुझी लास्टची नाही त्याच्यानंतर आपली मॅच आहे फायनल ना. 12 बरोबर 12. तुम्ही नाही तर आणि हे गिफ्ट घालवलंय. 3 ओव्हर 12 रन झालेले आहेत. फक्त लास्टची ओव्हर राहिलेली आहे. 4 मध्ये तुमची चौथी म्हणजे आमची. अथर्व बॉलर नवीन बॉलर अथर्व. नवीन बॉलर चौथ्या ओव्हर घेऊन येत आहे अथर्व. लेफ्ट आर्म ओव्हर. आणि हा वाईट बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. 3 ओव्हर 13 रन झालेले आहेत. अथर्व फ्रॉम लेफ्ट आर्म ओव्हर. अतिशय स्लो सुरुवात बॅटिंग साइड कडनं. लास्ट ओव्हरचा पहिला बॉल आणि हा उत्कृष्ट बॉल आणि धावण्यामध्ये आणि हे अतिशय घाणेरडी फिल्डिंग केलं आहे. 2 रन सहजरित्या काढून अद्वैत रायडर्स पोहोचलेले आहेत 15 रनांवर. पुढचा सामना आहे रुद्र आणि कियान यांच्यामध्ये. कृपया त्यांच्या कॅप्टन्सने व्यासपीठावर यावं टॉससाठी. ओव्हर 1 बॉल 15 रन. अतिशय स्लो सुरुवात बॅटिंग साइड कडनं. आणि हा अजून एक डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत अथर्व. रुद्र आणि कियान यांच्या कॅप्टन्सने व्यासपीठावर यावं. लास्ट ओव्हरचा तिसरा बॉल घेऊन येत आहे अथर्व. फेस करत आहे शंतनू. आणि हा एक सुंदर असा पण खूप हवेत गेलेला हा बॉल. या कॅचला 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ड्रॉप झालेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक गमवत. जर ही कॅच घेतली असती तर 500 रुपये सहज मिळाले असते माझ्याकडनं होतं ते सांग. गवंडेकडनं. परंतु अतिशय गलिच्छ असं माट्याच होता ना. हो माट्याच होता. गलिच्छ असं क्षेत्ररक्षण. अतिशय गलिच्छ अशी फिल्डिंग अमय मातोंडकरकडनं. 500 रुपयाचं पारितोषिक गमावलेलं आहे. माट्याने कॅच पकडली पूर्ण मॅच मध्ये 500 रुपये. माट्याने आता पण पूर्ण टोटल बॉल आहेत 3 बॉल. नाही किती झाले? 4 बॉल झाले. 4 बॉल 17 रन. 2 बॉल सॉरी 4 बाकी. 4 बाकी आहेत अजून. अरे एक डॉट झाला ना. एक पहिला अरे इकडे मी कन्फ्यूज झालो. कॅच सोडल्यानंतर डॉट आला. नाही त्याच्या आधी एक डॉट आला. तू चेक नाही केला वाटतं. हा, ठीक आहे. 3 बॉल. अरे इथे 10 ठिकाणी बघावं लागतं. विसरतो इकडे काय लिहायचं. काय झालं मला सांग.
किती बॉल झाले मला सांग. 3 बॉल 17. या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडू अजून उर्वरित बाकी आहेत. सुंदर असा तटवलेला चेंडू, पाहूया झेल होते का. चेंडू जातोय सीमा पार. शंतनू कदम यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा षटकार. स्कोर झालाय तो 23. बडबड काय मॅचवर लक्ष ठेव ना. मॅचवर आहेच लक्ष. या षटकातील शेवटचे 2 चेंडू, शेवटचं षटक, भैरवी घालणारे षटक आणि 2 चेंडू मध्ये शंतनू कदम आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय ते पाहायचंय. सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू, चेंडू जाऊन विसावतोय तो विजय वाडेकर यांच्या हातात. आणि या षटकातील या इनिंग मधला शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतायत ते पाटील बॉईज. सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झालाय तो अक्षय मेस्त्री आणि धावसंख्या झाली आहे ती 23 आणि विजयासाठी 24 धावांचं लक्ष ठेवलंय ते अद्विक रायडर्स या संघासमोर. पाटील बॉईज, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचंय. यानंतर होणारा सामना आहे तो अवधूत 11 विरुद्ध रुद्र 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रुद्र 11 कर्णधार सागर हवालदार आणि अवधूत 11 चे निलेश मात्रे नाणेफेकीसाठी यायचंय. उमेश मित्रमंडळचे सभासद गोविंद दादा कलगुटकर यांच्या हस्ते ही नाणेफेक केली जाईल. उमेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक पर्व 2 आणि या दुसऱ्या पर्वातील हा 2रा दिवस, अंतिम दिवस आपल्या समोर. प्लेअर कोण आहेत आणि दुसरा दोघी ते नाणेफेक होते. टॉस कोण जिंकलाय? टॉस कोण जिंकलाय? रुद्र 11 नाणेफेक जिंकले. आपला निर्णय कळवायचा आहे. सागर हवालदार, आपला निर्णय कळवायचा आहे. अमेय मातोंडकर, जरा क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. अमेय मातोंडकर, सॉरी. रुद्र 11 यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फिल्डिंग साठी सागर हवालदार जाऊ नाही शकत कारण समीर शेख आणि संकेत भोईर हे अनुपस्थित आहेत. त्यांच्याच रेंज मधला जाईल. अवधूत नाश्ता येते 2 मिनिटं. जरा थांब, अजून व्हायची पुढची मॅच. तू आहेस ना समोर, नंतर बघू. 500 फक्त 50 ला.
प्रसाद मांजरेकर तुम्ही सुद्धा बाहेर यायचंय, तुम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणाला जाऊ नाही शकत. फिल्डिंगला जाणार. विकास बिल्ला क्षेत्ररक्षणासाठी येत आहेत. लारा लारा जरा क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. विजयासाठी 24 धावांचं लक्ष घेऊन उतरले होते अद्विक रायडर्स. सलामीची जोडी शेखर पवार आणि योगेश काळे हे मैदानात दाखल झाले आहेत. दरम्यान पहिलं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते 40+ महेश कोपरकर, स्वतः संघ मालक. खरोखरच कालपासून आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी गोलंदाजी करतायत ते शेखर पवार. स्ट्राईकवर आहेत. अगदी माफक असं लक्ष घेऊन उतरले ते अद्विक रायडर्स हा संघ. चला मॅच चालू करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला हे सर्व सामने अंतिम सामना सुद्धा आपल्याला उजेडातच खेळवायचा आहे, जेणेकरून पारितोषिक वितरण समारंभ हा आपल्याला उजेडातच करायचा आहे. दरम्यान पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, चेंडू जाऊन विसावतो तो अक्षय मिस्त्री यांच्या हातात. खरोखर सुंदर गोलंदाजी करतात ते महेश कोपरकर. सुंदर असा तटवलेला चेंडू, चेंडू जातोय जमिनीलगत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न दिसत नाहीये. एका धावेवरती समाधान मानताय ते शेखर पवार. एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय ते शेखर पवार यांनी. सुंदर असा टाकलेला चेंडू हलक्या हाताने तटावून काढलाय. त्यावर एक धाव. संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. उमेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर यांच्या स्मृती चषक पर्व 2. आज त्यांचा 15 जून हा जन्मदिवस आहे आणि त्याच्या निमित्ताने हे ठेवलेले क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील हा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. एक एक धावांनी आपला स्कोरबोर्ड हलता ठेवलाय तो अद्विक रायडर या संघाने. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते महेश कोपरकर. सुंदर असा टपवलेला चेंडू, पाहूया झेल होते का. आणि पहिला गडी गारद होतो इथे. पहिला धक्का लागतोय योगेश काळे यांच्या स्वरूपात. मोठा मासा गळाला लागलाय तो योगेश काळे यांच्या रूपात. त्यांची जागा घेण्यासाठी चालले ते अजित यादव
अजित यादव सुद्धा एक घणाघाती फलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. शेवटचा चेंडू ना. या षटकातील शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू घेऊन येत आहेत ते महेश कोपरकर. अद्विक रायडर्स यांनी फलंदाजीची थोडी घाई करायची आहे. आपला फलंदाज तयार ठेवायचा आहे जेणेकरून स्पर्धेला सामन्याला विलंब होणार नाही. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन येत आहे ते महेश कोपरकर. सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती किती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 3-1 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 18 चेंडू आणखी 21 धावा. 21 ना रे. 21 धावांची गरज आहे ती अद्विक रायडर्स या संघाला. अद्विक रायडर्स या संघाबद्दल बोलायचं झालं तर लीग फॉर्मॅट मधील लगातार 3 सामने यांनी विजय प्राप्त केलाय. आता आले ते गोलंदाजातील शंतनू कदम. पाटील बॉईज थोडी घाई करायची. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी. जमेची बाजू म्हणजे शेखर पवार सारखा खंदा प्लेअर अजून मैदानात, अनुभवी प्लेअर अजून मैदानात दाखल आहे. सुंदर असा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. शेखर पवार यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. मैदानाचा पूर्णपणे अनुभव असलेले शेखर पवार. प्रसाद जरा त्या कुत्र्याला बाजूला करायचंय. धन्यवाद प्रसाद. नक्कीच. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, गडग्या पार, आखाड्या पार, घुम मतारी. समालोचक बादल सरांचं वाक्य. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतायत ते अजित यादव. अजित यादव यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. आता मात्र समीकरण बदलतंय. राहुल काय किती बॉल किती सांग काय. खरोखरच षटकार आल्यानंतर सिंगल धाव घेतली होती अजित यादव यांनी. संघाची धावसंख्या झाली होती 11. 15 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 15 चेंडू आणि 13 धावा. सुंदर असा तटलेला चेंडू. पाहूया झेल होते का, पण एक धाव. झेल काही होऊ शकली नाही. शेखर पवार सुंदर अशी फलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते शंतनू कदम. सुंदर असा तटलेला चेंडू, त्यावर एक धाव. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो काय. दुसऱ्या धावेचा मात्र इथे प्रयत्न दिसत नाहीये. आणि पाणी घेऊन जायचंय, पाणी द्यायचंय. शंतनू कदम यांना थोडीशी दुखापत. सर्वांनी नाही जायचंय, गर्दी करू नका. प्रतीक
कोपरकर यांचं इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीनं त्यांचे लाख लाख असे आभार. उमेश मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक पर्व दुसरे महेश कोपरकर आणि उमेश मित्र मंडळ यांच्या माध्यमातून ही खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील आजचा हा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. बॉल किती आले? बॉल या षटकातील शेवटचा चेंडू. 13 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. अवांतर चेंडू, वाईट चेंडू, त्यावर 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली होती 13. 24 सुंदर असा तटवलेला चेंडू होत आहे. चेंडू गाठी पाटील सर आहेत आणि सुंदर अशी झेल घेतली होती पाटील सरांनी आणि मोठा मासा गळाला लागलाय तो अजित यादव यांच्या स्वरूपात. उर्वरित 12 चेंडू आणि अकरा धावांची गरज. आता मात्र अजित यादव यांची जागा घेण्यासाठी गेले ते अमेय मातोंडकर, म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका मात्या. कोणी लावले आहेत? काय लावले आहेत? 500 रुपये पहिला बॉल 6 मारला. अमेय मातोंडकर यांच्या समोर एक पारितोषिक आलंय. पहिल्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर जेसन सरांकडनं 500 रुपये आणि गवंडे सरांकडनं 500 रुपये, मीर पेडणेकरांकडनं 500 रुपये, असे टोटल 1500 रुपये. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तर अमेय मातोंडकर बक्षिसांचा वर्षा होतोय. पण मला तर वाटतंय ते नक्कीच मारतील. त्यांच्या बॅट मधून नक्कीच एक षटकार आज सर्वांना पाहायला मिळेल. देणार नाही त्यांचं ते बघतील ना. पाच रनाची अजिंक्य राणेंकडून 500 रुपये. अजिंक्य राणे सरांकडनं सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस, म्हणजे तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक लागलंय ते अमेय मातोंडकर सरांकला. नक्कीच मारतील ते आणि पारितोषिक पटकावतील. 12 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष्य. निर्धाव असा चेंडू. सर्व संघांना इथे कळवण्यात येते की आपली रिव्ह्यू सिस्टीम उपलब्ध आहे. वाईट चेंडू, अवांतर धावा. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली होती 14 आणि आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू जाऊन विसावतोय तो अक्षय मेस्त्री यांच्या हातात आणि आता मात्र समीकरण बदलतंय. समीकरण 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. जवळजवळ 6च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. आता मात्र धक्का लागतो तो शेखर पवार यांच्या रूपाने.
बॉल किती नाही काय सांग ना मला काय ते लपडे बॉल गेले झालेत आणि 15 रन झाले 9 चेंडू 9 बॉल आणि 9 धावा 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावा. 16 रन झाले 16 रन झाले 9 बॉल 8 रन. नक्की का 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. गणेश कोहली सरांना विनंती आहे, आपण इथे रंगण मंचावर यायचंय, आपलं स्थान ग्रहण करायचंय. गणेश दादा कोहली. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. अथर्व किरवे अवांतर चेंडू त्यावर 1 धाव. आता समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. पाटील भाई थोडी घाई करायची आहे, आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. दरम्यान पुढील चेंडू घेण्यात येते पवनेश. सुंदर असा पटवलेला चेंडू समोरच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. 4 धावा. हे नाही विनोदने वाट लावली गाणी नाही काय नाही विनोदने सुंदर असा तटवलेला चेंडू. पाहूया झेल होते का. झेल मात्र झालेले नाही. त्यावर 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट आणि डिक्लेअरच्या स्वरूपात तिसरी धाव आणि नो चेंडू. झाले. अद्विक रायडर्स हा संघ इथे विजयी ठरलाय. या लीग फॉर्मॅट मधील 4था विजय अद्विक रायडर्स या संघाने संपादन केलंय. रुद्र 11 आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. विजय वाडेकर सरांना विनंती आहे, आपण आपला समालोचनचा भार सांभाळायचा आहे. विजय वाडेकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होतो. हे कोण आहे रे ए मॅन ऑफ द मॅच राहुल मॅन ऑफ द मॅच बॅटिंग आहे तुमची